अनंत आणि गती, एक अनोखी शर्यत। एका निसर्गरम्य गावात अनंत नावाचा एक म्हातारा विणकर राहत होता। तो आपल्या जुन्या लाकडी मागावर बसून सुंदर आणि मऊ कापड विणायचा। त्याच्या विणकामात केवळ धागे नसायचे, तर त्यात त्याच्या आयुष्याचा अनुभव आणि प्रेमाची ऊब असायची। एके दिवशी गावात गती नावाचे एक चकाकणारे यंत्र आले। गती हे एक आधुनिक मशीन होते, ज्याला अनेक धातूचे हात आणि चमकणारे दिवे होते। ते खूप वेगाने काम करायचे आणि कधीही थकायचे नाही। गावकऱ्यांसाठी हे एक मोठे कुतूहल होते। गावातील लोक जमा झाले आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न आला, अनंताचे अनुभवी हात सरस आहेत की गतीचे वेगवान लोखंडी पाय? गावचे सरपंच विवेक यांनी एक स्पर्धा जाहीर केली। जो सर्वात सुंदर कापड विणेल तोच खरा विजेता ठरेल। स्पर्धा सुरू झाली आणि गतीने आपले काम प्रचंड वेगाने सुरू केले। त्याचे धातूचे हात इतक्या वेगाने फिरत होते की बघणाऱ्यांचे डोळे दिपले। काही मिनिटांतच गतीने कापडाचा एक मोठा आणि नीटनेटका ढिगारा तयार केला। दुसरीकडे अनंत अगदी शांतपणे आपल्या कामात मग्न होता। तो प्रत्येक धागा निवडताना जणू काही त्याच्याशी बोलत होता। त्याने कापडात सकाळच्या कोवळ्या सूर्याचा प्रकाश आणि बागेतील फुलांचा सुगंध विणायला सुरुवात केली। गतीने सर्वांत आधी आपले काम पूर्ण केले। त्याचे कापड तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण, अगदी एकसारखे आणि चमकदार पांढरे होते। त्यात एकही चूक नव्हती किंवा एकही धागा इकडे तिकडे झाला नव्हता, पण ते कापड स्पर्शाला खूप थंड लागत होते। अनंताचे काम शेवटी पूर्ण झाले। त्याने कापडात गावाची माती, पावसाचे थेंब आणि आईची माया विणली होती। त्याचे कापड दिसायला थोडे ओबडधोबड होते आणि त्याचे काठ थोडे असमान होते, पण ते खूप रंगीबेरंगी आणि मनमोहक दिसत होते। सरपंच विवेक यांनी प्रथम गतीचे कापड हातात घेतले। ते म्हणाले, हे कापड खूप मजबूत आणि अचूक आहे। यात कोणताही दोष नाही, पण तरीही यात काहीतरी उणीव वाटतेय। हे कापड निर्जीव आणि भावनाहीन वाटते। जेव्हा विवेकांनी अनंताचे कापड स्पर्शिले तेव्हा त्यांना एक वेगळीच ऊब जाणवली। त्यांना ते कापड आपल्या अंगाभोवती लपेटून घ्यावेसे वाटले। त्यांना त्या कापडात आपल्या बालपणातील आठवणी आणि गावाची माया साठवलेली दिसली। अखेर निकाल लागला। विवेक म्हणाले, गतीकडे वेग आणि अचूकता आहे, पण अनंताकडे हृदय आहे। मशीन काम करू शकते, पण प्रेम आणि भावना फक्त माणूसच निर्माण करू शकतो। त्या दिवशी माणूस आणि मशीन दोघेही जिंकले, कारण प्रत्येकाची आपली एक वेगळी ताकद होती।